हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण या लेक्चरमध्ये थोडक्यात इंडो पॅसिफिक रिजनचं महत्त्व काय हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण जागतिक लेवलला जर बघितलं आपण तर इंडो पॅसिफिक रिजन जो आहे तो जास्त न्यूजमध्ये असणारा पार्ट आहे. त्यामुळे तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचं महत्त्व काय हे समजून घेणं खरं तर गरजेचं आहे. त्याला मराठीमध्ये इथे इंडो पॅसिफिकच मी शब्द दिलाय, परंतु त्याला मराठीमध्ये जर म्हटलं तर मराठीमध्ये जर बोलायचं झालं तर त्याला हिंद प्रशांत महासागर हा करेक्ट वर्ड आहे. तो सुद्धा तुम्हाला लक्षात असणं कुठेतरी गरजेचं आहे. चला तर मग बघूया इंडो पॅसिफिकचं इम्पॉर्टन्स काय, महत्त्व काय, हिंद प्रशांत महासागराचं महत्त्व काय हे समजावून घेऊया अगदी थोडक्या वेळात आणि आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीतून. सुरुवात करूया मग या आपल्या डिस्कशनला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला इंडो पॅसिफिकचा रिजन जो आहे तो रिजन खऱ्या अर्थानं माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. मी कलर चेंज करतो. इट्स ओके. हा जो रिजन आहे तो आपल्याला खऱ्या अर्थानं माहिती असणं गरजेचं आहे. इथं तुम्हाला साईडमध्ये पाहावयास मिळतंय हा जो डार्क ब्लू कलर जो केलेला आहे ना त्याला आपण इंडो पॅसिफिक रिजन म्हणून ओळखतो. आता याला इंडो पॅसिफिक रिजनच का म्हणायचं, तर हा जो रिजन बनलेला आहे तो दोन महासागरांनी बनलेला आहे. त्याच्यामध्ये इंडियन ओशन एक आहे आणि पॅसिफिक ओशन एक आहे. मग या दोघांना मिळून खऱ्या अर्थानं इंडो पॅसिफिक, इंडो म्हणजे इंडियन ओशन आणि पॅसिफिक म्हणजे पॅसिफिक ओशन, म्हणून त्याला इंडो पॅसिफिक रिजन असं म्हणतात. हे सोपं तुम्हाला माहिती असायला पाहिजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या इंडो पॅसिफिक रिजनचं ढोबळमानानं जर आपण बघितलं महत्त्व काय असं जर तुम्ही मला विचाराल तर ते महत्त्व असं आहे की याच्यामध्ये विशेष करून दोन गोष्टीमुळे याचं महत्त्व आहे. एक तर सेक्युरिटीच्या दृष्टीतून याचं महत्त्व आहे आणि दुसरं म्हणजे कॉमर्सच्या दृष्टीतून, व्यापाराच्या दृष्टीतून, वाणिज्याच्या दृष्टीतून याचं जास्त महत्त्व आहे. मग विशेष करून या एरियामध्ये वेगवेगळ्या कंट्री स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. मग आता त्याच्यामध्ये विशेष करून एक कंट्री अशी आहे ज्याचं नाव आहे चायना. तो इलिगली इथं स्वतःचं वर्चस्व करण्याचा प्रयत्न करतो, कूटनीती मार्गाने स्वतःचं वर्चस्व करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणून त्यांनी काय केलं तर श्रीलंकेमध्ये हम्बनटोटा पोर्ट असू द्या किंवा साऊथ ईस्ट एशियन नेशन जे आहेत त्या साऊथ ईस्ट एशियन नेशनमध्ये यांनी काही पोर्ट्स डेव्हलप केलेले आहेत, काही कंट्रीमध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. आताच जे सोलोमन आयलंड आहे त्यांच्यासोबत यांनी काय केलं तर सोलोमन आयलंड हा पार्ट जो आहे, आता इथं मॅपमध्ये तुम्हाला दाखवायचं झालं तर सोलोमन आयलंड इथं ऑस्ट्रेलियाच्या वरती कुठं तर सोलोमन आयलंड येतं या ठिकाणी. इथं त्यांनी काय केलं तर सोलोमन आयलंड सोबत त्यांनी करार केलेला आहे आणि तो करार कोणता आहे तर सेक्युरिटी पॅक्ट आहे. आता तुम्ही म्हणाल, तुम्हाला वाटेल की सिक्युरिटी पॅक्ट आहे, चांगली गोष्ट आहे, पण सिक्युरिटी त्यांना सुरक्षा देणं यांचा उद्देश अजिबात नाही. यांचा उद्देश काय तर तिथं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करणं ऑब्वियस आहे. आणि ते वर्चस्व कशासाठी तर इंडो पॅसिफिक मधला जो काही एरिया आहे त्याच्यावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित होईल. आता राहिला प्रश्न काय तर या इंडो पॅसिफिक वरती सगळ्यांना स्वतःचं वर्चस्व का प्रस्थापित करायचं. त्याच्या अगोदर तुम्हाला पॉलिसीज सांगतो. एक तर युएसए किंवा युरोपियन कंट्री जे आहेत त्यांची पॉलिसी काय तर चायनाचं किंवा रशियाचं इथं वर्चस्व निर्माण होऊ द्यायचं नाही. आणि चायनाचा आणि रशियाच्या पॉलिसी काय आहे किंवा यांच्या समविचारी कंट्रींचं ध्येय काय तर या एरियावरती आपलं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचं. म्हणजे युरोपियन आणि युएसए जो आहे, युरोपियन कंट्री नाही आणि युएसए कंट्री ज्या आहेत त्या चायनाला रशियाला त्या एरियामध्ये काउंटर करण्याचा प्रयत्न करत असतात आणि चायना रशिया असेल ते त्या एरियामध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. ह्या दोन्ही ज्या कंट्रीज आहेत, युरोपियन कंट्री आणि युएसए कंट्री आणि चायना रशिया, ह्यांच्या वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत याच्याशी रिलेटेड. मग आपण ढोबळमानानं काय म्हणू शकतो तर युएसएची आणि युरोपियन कंट्रीच्या पॉलिसी काय आहेत तर चायनाला रशियाला काउंटर करणं आणि चायना रशियाची पॉलिसी काय तर तिथं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करणं. एवढं सोपं आहे. आणि त्याच्यामध्ये मग इंडिया जो आहे, आपला भारत देश जो आहे तो इंडो पॅसिफिकचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. त्यामुळे ऑब्वियस आहे या दोन्ही कंट्रीच्या दृष्टीतून इंडियाचं एक वेगळं महत्त्व आहे. कारण इंडियासोबत जेवढे चांगले संबंध ठेवल तेवढं इंडियन ओशनमध्ये यांना जास्त हस्तक्षेप करायला वाव मिळणार आहे. आणि त्यामुळेच इथं अँटनी ब्लिंकन जे आहेत त्यांचं एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे. हे कोण आहे तर युएसएचे सेक्रेटरी आहेत. मग ऑब्वियस आहे हे कोणावर वारंवार टीका करत असतात तर चायनावरती टीका करत असतात. चायना जो इलिगल तिथं हस्तक्षेप करतो त्याच्यावरती टीका करत असतात. त्यामुळं आणि व्हॉट इज इंडो पॅसिफिक रिजन जर म्हटलं तर तुम्हाला मॅपमध्ये पहिल्यांदाच मी दाखवले की इंडो पॅसिफिक रिजन म्हणजे काय आहे, नेमकं कुठला रिजन आहे. आता या इंडो पॅसिफिक रिजनला एवढं महत्व काय, एक तर इथं जगातली जवळजवळ 50 म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन आहे. मग निम्म्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन आहे म्हणजेच काय तर मोठं मार्केट अवेलेबल आहे. मोठं मार्केट अवेलेबल आहे म्हणजेच काय तर प्रत्येकाला आपला प्रोडक्ट इथं विकता येईल जास्त मोठ्या प्रमाणात. त्याचबरोबर या कंट्री ज्या आहेत ते बऱ्यापैकी विकसनशील कंट्री आणि गरीब देश आहेत याच्यामध्ये.
विकसनशील डेव्हलपिंग कंट्री आणि पुअर कंट्रीज आहेत. म्हणजेच त्याच्यामुळे इथं काय होणार आहे तर चीप लेबर अवेलेबल होणार आहे. चीप लेबर जे आहे म्हणजे स्वस्तात मजूर अवेलेबल होणार आहेत, स्वस्तात नोकरवर्ग अवेलेबल होणार आहे. त्यामुळे इथं मॅन्युफॅक्चरिंग हब जो बनवायला चान्स आहे तो मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायला खूप मोठा वाव आहे या ठिकाणी. त्यामुळे सुद्धा याचं एक वेगळं महत्व आहे. आणि जवळजवळ 38 देशांपेक्षा जास्त देश या एरियामध्ये वास्तव्य करतात. आणि याच एरियामध्ये जे युथ पॉप्युलेशन आहे ते जवळजवळ 60%, जगाच्या 60% जास्त युथ पॉप्युलेशन या एरियामधल्या देशांमध्ये राहते. त्याच्यामध्ये इंडिया सुद्धा काही पाठीमागे नाहीये. आणि त्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं या इंडो पॅसिफिकचं महत्व खूप जास्त आहे. आणि त्यामुळेच यांची चुरस चालली वेगवेगळ्या कंट्रींची, इथं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचं आणि स्वतःचा व्यापार वाढवायचा. आणि इथं जर स्वतःचा व्यापार वाढवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर काय होईल तर त्यांची अर्थव्यवस्था बूस्ट होईल, त्यांची अर्थव्यवस्था काय होईल स्ट्रॉंग होईल. खूप मोठ्या प्रमाणात व्यापार जेवढा जास्त करेल तेवढी अर्थव्यवस्था स्ट्रॉंग होईल. आणि तेच तुम्हाला वेगवेगळ्या खरं तर इथं कारण दाखवून इथं सांगितलेलं आहे. आणि तेच मी ढोबळमानाने या ठिकाणी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आणि दुसरं मी काय बोललो होतो तर व्यापाऱ्या दृष्टीतून आहेत पण सेक्युरिटीच्या दृष्टीतून पण आहेत. आता सेक्युरिटीच्या दृष्टीतून का तर चायना जो आहे तो जसं की मी तुम्हाला सांगितलं साऊथ चायना सीचा एक वेगळा मुद्दा आहे. साऊथ चायना सी मध्ये सुद्धा चायना स्वतःचं वर्चस्व निर्माण करत असते आणि ते इलिगली करत असते, मसल पॉवर वापरून करत असते, मनी पॉवर वापरून करत असते. आता श्रीलंकेच्या बाबतीत काय झालं, श्रीलंकेला खूप मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं त्यांनी आणि त्यांचं पोर्ट जे आहे ते काबीज केलं, बंदर जे आहे ते काबीज केलं आणि कर्ज अशा स्वरूपात दिले की श्रीलंका फेडू शकणार नाही. म्हणजे तिथं काय केलं तर मनी पॉवर वापरली. आणि बाकी ठिकाणी मसल पॉवर सुद्धा वापरत असेल जसं की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, ती मसल पॉवर आपल्याबरोबर ते वापरण्याचा प्रयत्न करतो वारंवार. आपण त्यांना काउंटर करतो तो भाग वेगळा, परंतु ते प्रयत्न करतायत. म्हणजे त्यांचे जे काही विस्तारवादाची नीती आहे त्याच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी इतर कंट्री सगळे एकत्र येतात. त्याच्यामध्ये युरोपियन कंट्री, युएसए असेल हे एकत्र येतात. मग त्याच्यातून एशियन कंट्री जे आहेत त्या खरं तर जन्माला आल्या. क्वाड ग्रुप जो आहे तो जन्माला आला, आकुस ग्रुप जो आहे तो जन्माला आला. हे कशासाठी जन्माला आले तर चायनाला काउंटर करण्यासाठीच जन्माला आली ना. त्यामुळे त्या दृष्टीतून आपल्याला याची इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये यांनी काय सांगितलंय तर त्याच्यामध्ये यांनी इंडियाचं इम्पॉर्टन्स काय आहे हे सांगितले. आणि ही जर रिझन तुम्ही लाईन टू लाईन वाचली तर आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला ही जी रिझन आहे जी मी ढोबळमानाने तुम्हाला समजावून सांगितली ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. आणि याच्यामध्ये युएसएचा, युरोपियन कंट्रीचा काय रोल आहे, त्यानंतर चायनाचा रोल काय, रशियाचा रोल काय हे तुम्हाला समजावून सांगितलं. आणि याच्यामध्ये इंडियाचं महत्व काय तर याच्यामध्ये इंडियाचं महत्व काय तर या एशियन कंट्री जर बघितल्या तुम्ही तर त्याच्यामध्ये 2 महत्वाच्या कंट्री आहेत. त्या जर मॅप तुम्हाला दाखवला तर मॅपमध्ये चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. आता या एरियामध्ये 2 खरं तर महत्वाच्या कंट्री आहेत. त्या 2 महत्वाच्या कंट्री कोणत्या, एक तर इंडिया आहे आणि दुसरा आहे ऑस्ट्रेलिया आहे. बरोबर आहे. मग ऑब्वियस आहे या ज्या महत्वाच्या 2 कंट्री आहेत या एरियावरती जर तुम्हाला चांगलं वर्चस्व स्वतःचं निर्माण करायचं असेल, स्वतःचं एक अस्तित्व या एरियामध्ये निर्माण करायचं असेल, चांगला व्यापार या एरियामध्ये निर्माण करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, या कंट्रींसोबत चांगले संबंध डेव्हलप करावे लागतील. मग ऑब्वियस आहे त्या दृष्टीतून इंडियाचं काय महत्व आहे, इंडियाचं महत्व जास्त आहे. आणि त्यामुळं आता न्यूजमध्ये तुम्ही वारंवार बघताय की युरोपियन कंट्रीचे काही लीडर जे आहेत जसं की युके वगैरे आहे तो वारंवार इंडियाच्या भेटीला येतोय. बोरिस जॉन्सनने आताच भेट दिली. त्याचबरोबर युएसएचे काय प्रतिनिधी वारंवार इंडियाला भेटायला येत आहेत, इंडियावरती वेगवेगळे कमेंट्स करतायत. रशियाचं आपलं तर संबंध पहिल्यापासूनच चांगले आहेत, समजते. त्यामुळं खरं तर इंडियाचं महत्व खरं तर वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि जसं की इंडो पॅसिफिक रिजन विषयी आपण बोललो होतो, इंडियामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन आहे. म्हणजेच काय तर खूप मोठ्या प्रमाणात मार्केट अवेलेबल आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग हब होण्यासाठी सुद्धा इंडिया खूप चांगली जागा आहे जगाला, युरोपियन कंट्रीला, युएसएला किंवा इतर कंट्रीना ज्या काय डेव्हलप्ड नेशन्स आहेत त्यांच्यासाठी. बरोबर आहे. आणि बाकी सुद्धा युथ पॉप्युलेशन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे, चीप लेबर तिथे अवेलेबल आहे म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये. त्यामुळं त्यांना इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इंडिया खूप चांगलं प्लेस आहे, पैसे कमवण्यासाठी इंडिया खूप जास्त चांगलं प्लेस आहे. त्यामुळे त्या दृष्टीतून सुद्धा आपल्याला याच्या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये इंडियाचं काय रोल आहे हे सुद्धा, रोल अँड इम्प्लिकेशन्स फॉर इंडिया म्हणजे इंडियाचा रोल काय आहे, इम्प्लिकेशन्स काय, ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असायला पाहिजे. आणि हे जे मी तुम्हाला ढोबळमानाने सांगितलं हेच तुम्हाला या ठिकाणी वर्ड्स फॉर्ममध्ये दिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. ते चांगल्या पद्धतीने जर तुम्ही समजावून घेतलं तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून घेता येईल. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण इंडो पॅसिफिकचं महत्व जे आहे ते थोडक्यात अगदी कमी वेळामध्ये आणि आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होऊ शकेल.
सो या ठिकाणी तुमची रजा घेतो मी. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.